हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र सर्वांना. तर कसे आहे सगळे? झाले का जेवण तुमचं? आमचं नाही अजून झालं बरं का. नाश्ता केलाय, जरा तब्येत ठीक नाही, दवाखान्यात आली जाऊन. आज आमच्या माऊलीचा वाढदिवस आहे, माऊलीच्या पप्पाचा वाढदिवस आहे. मस्त दिवस आहे आज, पण मी आजारी. आज तरी आले दवाखान्यात, त्यासाठी म्हणलं संध्याकाळी साजरा करायचा आपल्याला बड्डे. मग म्हणलं आपलं आता दवाखान्यातून जाऊन येऊन. रात्रभर पोटात दुखते माझ्या, काय झाले काय नाही. माऊली आला आताच बाल्या शाळेतनं, क्लासवरनं. यश पण आला नाही, यशला सुट्टी होती रामनवमीची. माऊलीचा क्लास चालू होता. मी आले आता दवाखान्यातून जाऊन, काका गेले परत बाहेर सोडून मला. तर आज माऊलीच्या पप्पाचा आणि माऊलीचा वाढदिवस खूप वर्षातनं एकाच दिवशी आलाय, योग आलाय. म्हणजे मार्च महिन्यातली 26 तारीख आणि रामनवमी ह्या वर्षी 26,000 सालात एकाच दिवशी आली. आणि आम्ही मुलाचा माझ्या वाढदिवस मी तारखेवर कधीच करत नाही, कारण तो रामनवमी दिवशी जन्मलेला आहे. माझा मुलगा आशुतोष रामनवमी दिवशी जन्मला आहे, त्यामुळं आम्ही त्याचा वाढदिवस तारखेवर कधीच करत नाही, तिथीवरच करतो, रामनवमी दिवशीच. दरवर्षी रामनवमी दिवशीच करतो. तर आज कसा योग आला आहे, माऊलीचा पण असतो बड्डे 26 तारखेला, 26 मार्चला, आणि रामनवमी पण आली 26 तारखेला. म्हणून आज आम्ही दोघाचा एकदाच बड्डे साजरा करणार आहे. हाय का नाही? किती छान योग. मग रामनवमी अजून दोघाचा बापलेकाचा एकाच वेळेस बड्डे आलाय. मस्त वाटते, आनंद वाटते, उलट मस्त वाटते, छान छान वाटते. मग एकदाच साजरा करायचा, एकच केक आणायचा, कापायचा आणि दोघाचा वाढदिवस साजरा करायचा. तर मग कशी काय वाटली आमचं ही सांगा, आणि तुम्हाला काय वाटते सांगा. बापलेकाचा बड्डे एकाच दिवशी आलाय, कमेंटमध्ये सांगा. योग छान आहे ना. माऊलीचे पप्पा आहेत ना, रामनवमी दिवशी जन्मलेत, त्यामुळं आम्ही रामनवमीलाच करतो. त्याचा तिथीवर तारखेवर कधीच करत नाही, सॉरी, तारखेवर बड्डे कधीच करत नाही आम्ही. दरवर्षी रामनवमीला करतो. आणि आज काय झाले, रामनवमी दिवशी 26 मार्च आली. 26 मार्चलाच माऊली पण जन्मलेला आहे. मग आज बापलेकाचा दोघाचा एकदाच वाढदिवस करायचा आहे. मस्त. चला तर मग या वाढदिवसाला संध्याकाळी. आणि कसं वाटतंय दोघांचा बापलेकाचा एका दिवशी वाढदिवस, ते कमेंटमध्ये सांगा पण नक्की. चलो तर बाय बाय, जय महाराष्ट्र. आणि सर्वांना एकदा परत रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी आणि जय संभाजी. चलो, जय मल्हार, जय अहिल्या, जय महाराष्ट्र. धन्यवाद.